भिंगार अर्बन बँकेने डिजिटल युगात पदार्पण केले आणि आपल्या खातेदारांसाठी नेट बँकिंग सुविधा सुरू केली। भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी आणि संचालक मंडळ उपस्थित होते। चेअरमन अनिलराव झोडगे यांनी बँकेच्या कार्याविषयी माहिती दिली। ते म्हणाले की नगर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेली भिंगार अर्बन बँक गेल्या 110 वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बँकेच्या ठेवीमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांची वाढ झाली आहे आणि यावर्षीही बँकेचा एनपीए 0 आहे। बँकेच्या ग्राहकांना डिजिटल बँकिंग सुविधा मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता, त्याला आज यश आले। बँकेचे सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी आभार मानले। भिंगार अर्बन बँकेला क्यूआर कोडचं जे जास्त लोकांना फायदा देण्यासाठी आपल्याकडे पहिले नव्हतं, त्याच्यासाठी आम्ही 1 वर्षापासून प्रयत्न करून आपल्याला रिझर्व्ह बँकेची परमिशन लागते। ही परमिशन भेटल्यानंतर पुढचं जे चालू करण्यासाठी बराच वेळ लागला, नाही तर आपलं 1 वर्षापूर्वी चालू व्हायला होतं। आणि आपली बँकेची स्थापना 1909ची, आतापर्यंत 110 वर्ष झालेत आणि बँक चांगल्या सुस्थितीत आहे। आता मी स्वतः चेअरमन झाल्यापासून 60 कोटीच्या ठेवी वाढल्यात। मागच्या वर्षी आपला एनपीए 0 होता, यावेळेस एनपीए 0 आहे। 15% डिव्हिडंड मागच्या वर्षी द्यावा होता, आता 15% द्यायची आमची मानसिकता आहे। आपल्या यावेळेसची वसुली चांगली झालेली आणि त्याबद्दल त्या सर्व कर्जदारांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी कर्ज वेळेवर भरल्यामुळे आपण हे 15% डिव्हिडंड देऊ शकतो। कामगारांना 20% बोनस व 2 पगार आपण जास्त देतो, कारण चांगली परिस्थिती अशी जर देऊ शकतो। चालू पगार द्यायचे सुद्धा वाद आहेत काय काय बँकेची। आपली बँक 2 पगार मार्च एंडला 1, दिवाळीला 1, 20% बोनसची तरतूद करून ठेवलेली, ते आता लगेच त्यांच्या नावावर पावत्या करून त्याला व्याजासकट दिवाळीच्या टायमाला देऊन टाकायचे। त्यामुळे सर्व सभासदांचे सहकार्य आपल्याला पाहिजे का, वेळेवर आपले कर्ज घेऊन वेळेवर पैसे भरणे हे महत्वाचं आहे। त्याच्यावर आपली बँक चालते। बँकेला आपल्या काय सरकारी पैसे येत नाही वरून, आपल्या ठेवीदारांच्या पैशावरच आपल्याला हे सगळं करावं लागतं। त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। सर्वांना मी 1-2 मिनिटात आपली बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देतो। पहिले 31/3/2025 वर बँकेकडे 340 कोटीच्या ठेवी आहेत। कर्ज सगळे आपले 235 कोटीचे आहेत। बँकेचा ग्रॉस एनपीए 6.25 आहे। नेट एनपीए 0 असून प्रोव्हिजन कव्हरिंग रेशो आपला 150%, म्हणजे आपला बँकेचा एनपीए 14 कोटीचा असताना 22 कोटीचे आपलं प्रोव्हिजन आहे। या कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, ज्येष्ठ सभासद, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।